क्वांटम विश्वात सुपरपोजिशन नावाची एक संकल्पना आहे। याचा अर्थ एक कण एकाच वेळी अनेक अवस्थांमध्ये असू शकतो। उदाहरणार्थ एक इलेक्ट्रॉन एका वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतो किंवा तो एकाच वेळी फिरत आणि स्थिरही असू शकतो। पण जेव्हा आपण त्याचे निरीक्षण करतो तेव्हा तो एकच अवस्था निवडतो। आता विचार करूया की जर आपण निरीक्षण करत नसू तर ते कण काय करत असतील? ते खरंच अनेक अवस्थांमध्ये असतात का? आणि जर असतील तर आपल्या निरीक्षणांचे त्यांचे वास्तव का बदलते? ते प्रश्न क्वांटम विश्वाचे गूढ आणखी गहिरे करतात। आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट आहे ती म्हणजे एन्टँगलमेंट। जेव्हा दोन कण एकमेकांशी इंटँगल्ड होतात तेव्हा त्यांच्यामधील संबंध इतका मजबूत असतो की एका कणाच्या अवस्थेत बदल झाला तर दुसऱ्या कणाची अवस्था तात्काळ बदलते। मग ते कितीही अंतरावर असले तरीही याला स्पूकी ॲक्शन ॲट अ डिस्टन्स असं म्हणतात। याबद्दल खुद्द आइन्स्टाईन यांनाही विश्वास बसत नव्हता, पण प्रयोगांनी हे सिद्ध केले आहे आणि हे खरे आहे। आता कल्पना करा, जर आपण दोन इंटँगल्ड कणांना विश्वाच्या दोन टोकावर ठेवलं आणि एका कणाची अवस्था बदलली तर दुसऱ्या कणाची अवस्था तात्काळ बदलते। याचा अर्थ असा की माहिती ही प्रकाशाच्या वेगापेक्षा वेगाने प्रवास करत आहे।